गार्डन तर इथे पाहिजेच. कारण कसं आहे, ज्येष्ठ नागरिक आहेत, महिला आहेत, त्यांना खाली येऊन बाबा विरंगुळा गप्पा गोष्टी करायला काही 2-3 बाकडे पाहिजेत, थोडीशी हिरवळ लावून पाहिजे. म्हणजे तिथे एक लूक जरा फिलिंग असं गार्डनचं आलं पाहिजे. एवढ्या एरियामध्ये मोठा गार्डन होऊ शकत नाही का काय नाही. ते काय माती वगैरे टाकून त्या गार्डनला बोलेन मी आणि त्याला सांगेन बाबा जरा व्यवस्थित करून दे. थोडासा फंड लागला तरी चालेल, इकडं तिकडं आपण करू तो. म्हणजे ते ह्या छोट्याशा गार्डनला पैसे मिळत नाहीत, पण आपण ते त्यांना करून देऊ. नाही नाही, त्यांनी मला सांगितलं की त्यांना बोरिंग पाहिजे, कारण पाण्याची टंचाई होतच असते. आणि 3 बिल्डिंगची सोसायटी आहे सांभाळतं. तर जेव्हा उन्हाळा असतो आणि पावसाळा चालू होतो तेव्हा पाण्याची लेवल खाली गेलेली असते. तेव्हा तो तळ जास्तीत जास्त आपण घेऊ शकतो. नाही तर काय होतं, आता केली तर ते तळ वरच मिळणार पाणी, त्याचा काय अर्थ नसतो. म्हणून त्यांना मी सांगितलं मेमध्ये मला आठवण करा आणि मेच्या एंडमध्ये पावसाळा चालू व्हायच्या आत आपण ती बोरिंग मारून देऊ. काय तुम्हाला दाखवलं? आदरणीय भाऊंचं आम्ही इथे स्वागत करतो चेंबूर सुस्वागतम सोसायटीतर्फे. आणि आम्ही भाऊंकडे अशी मागणी केली आहे की आमच्या ज्या बिल्डिंगच्या मागे 3 नंबरच्या मागे काही पॅसेज आमच्याकडे आहे, ती जागा मोकळी आहे, तर त्या ठिकाणी भाऊंनी आम्हाला गार्डन करून देण्यात यावं आणि एक बोरिंग मशीन. पाण्याची टंचाई निर्माण होते उन्हाळ्यामध्ये, तर त्यासाठी भाऊंकडे ही मागणी आम्ही केलेली आहे आणि नक्कीच आम्हाला विश्वास आहे की भाऊ लवकरात लवकर आमची ही मागणी पूर्ण करतील. सध्या काय परिस्थिती आहे तिथे? काय सध्या पाण्याचा फक्त तुटवडा होतो आहे आणि ते खेळण्याची जागा कशी खराब होऊ नये म्हणून ती जागा आपण या तिन्ही बिल्डिंगसाठी मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना त्याचा उपयोग होईल आणि बिल्डिंगला सुशोभीकरण येईल, यासाठी ही मागणी आम्ही खास भाऊंकडे करत आहोत.